नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 2026 प्रिलिम्स 31 मेला जो झालेला आहे त्याच्या ॲनालिसिसला आपण या सिरीजमधून सुरुवात केलेली आहे. एका व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नाचं ॲनालिसिस करतो आणि या ॲनालिसिसमध्ये प्रश्न डिस्कस करण्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रश्नाचा सोर्स अलोकेट करणे. प्रश्न क्रमांक 3 मॉडर्न इंडियाचा हा प्रश्न आहे. ए संच 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावाबाबत खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? ऑगस्ट ऑफर. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वेर इन्क्लुडेड इन द ऑगस्ट रिझोल्यूशन? खरं तर हा ऑगस्ट ऑफर असा शब्द पाहिजे. ऑगस्ट ऑफर. ट्रान्सलेशनच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पहिल्यापासून बोंबाबोंब राहिलेली आहे. मुळात मॉडर्न इंडियाच्या बाबतीत हे लोक काय करतात, एक चांगल्या इंग्रजी सोर्समधून प्रश्न घ्यायचा, तो कोणीतरी वाईट मराठीत ट्रान्सलेट केलेला असतो आणि त्या वाईट मराठीत ट्रान्सलेट केलेल्या प्रश्नाचं परत इंग्लिशमध्ये चुकीचं ट्रान्सलेशन करायचं, म्हणजे ते वेगळंच काहीतरी बनतं. म्हणजे आधी अन्न खायचं, मग त्याचं शेणात रूपांतर करायचं आणि मग त्या शेणाला परत खायचं आणि त्याचं अन्नात रूपांतर करायचं. हीच उपमा यांना योग्य आहे. म्हणजे इथं आता हे बघा काय केलं आहे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल. आफ्टर द एंड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर असिस्टन्स विल बी प्रोव्हाइडेड टू एस्टॅब्लिश अ फुल्ली रिस्पॉन्सिबल सिस्टम ऑफ गव्हर्नन्स इन इंडिया ऑन द लाईन्स ऑफ कॉलोनियल फ्रीडम. आता हे वसाहतीच्या धर्तीची हे मुळातच डोमिनियन स्टेटसचं केलेलं भाषांतर आहे. डोमिनियन स्टेटस ज्याला आपण वसाहती अंतर्गत स्वराज्य असं म्हणतो. आणि मग ह्यांनी इथं काय केलं, या वसाहतीला ट्रान्सलेशन करताना इथं कॉलोनियल फ्रीडम असा शब्दप्रयोग वापरला. म्हणजे याला साफ विधान चुकीचं आहे, पण ट्रान्सलेशन जर म्हटलं तर याला 0 मार्क आहे, निगेटिव्ह मार्क आहे. कॉलोनियल फ्रीडम असं काहीच नाही आहे. डोमिनियन स्टेटस असा शब्द आहे जो की एक एक्सप्लिसिटली तिथे सगळा बाहेर येतोय. लक्षात येतं. त्यामुळं काय प्रॉब्लेम होतो UPSC करणाऱ्या लोकांचा राज्यसेवेच्या बाबतीत की ते इंग्लिशही विचित्र पद्धतीने ट्रान्सलेट झालेलं असतं. मग असे जे मी उदाहरण दिलं ना, ते ऐकताना थोडंसं विचित्र वाटू शकतं, पण त्याचा अर्थ तोच आहे की मूळ इंग्रजी स्त्रोत, त्याचं वाईट मराठी भाषांतर आणि ते केल्यानंतर परत त्या मराठीचं तिसरंच वेगळं भाषांतर. असं नाही की बाबा चला ठीक आहे मराठीमध्ये काहीतरी झालं आहे 19-20, आपण ओरिजिनल इंग्लिशमधलं तिथं वाक्य टाकूया किंवा ते शब्द टाकूया, असं अजिबात नाही. कॉलोनियल फ्रीडम, डोमिनियन स्टेटसला यांनी तसं लिहिणं आणि मग नंतर वसाहत या शब्दाचा कॉलोनियल अनुवाद करणं, हा यांच्या प्रश्नाचा दर्जा आहे. आणि हे क्लास 1 गॅझेटेड डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार हे लोक याच्यातनं निवडायचे. आंदोलनं करता तुम्ही, मी बघतो, माझं नेहमी असतं की आंदोलनं करायचीच असतील ना तर यांच्या अकॅडमिक स्टँडर्डवर बोलायला पाहिजे. की तुम्ही 6 प्रश्नांना हॅश दिलाय, 6 प्रश्नांना हॅश दिलाय. आमच्यासारख्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनच्या टेस्ट सिरीजमध्ये एखादी अर्धी चूक झाली तर होते, नाही तर तीही होत नाही. आमच्याकडे ती यंत्रणा आहे. तुमच्याकडे एवढं तुम्ही पैसे घेता, तुम्ही ऑटोनॉमस कमिशन आहात की तुमच्याकडे एक ड्राफ्ट चेक करायला माणूस नाही की प्रश्न का चुकतो आणि हॅश काय येतोय. 12 मार्कांचा प्रश्न तुम्ही कॅन्सल करताय, 188चा पेपर तो करताय. या अकॅडमिक स्टँडर्डवर आपण बोलत नाही. आपलं बाकीचंच असतं, काहीतरी राजकीय आपण बोलत असतो. कॅन्डिडेट म्हणून आपलं जे काम आहे की आम्ही कन्फ्यूज होतोय, काय दर्जाचं ट्रान्सलेशन आहे. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल. सम इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह विल बी इन्क्लुडेड इन द बोर्ड ऑफ गव्हर्नर जनरल्स. इन द बोर्ड ऑफ गव्हर्नर जनरल्स किती 50 गव्हर्नर जनरल्स आहेत का आपल्याकडे. गव्हर्नर जनरल जो काही आहे, व्हॉइसरॉय जो काही आहे, त्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांना अधिकाधिक प्रतिनिधित्व द्यावं अशी तरतूद आहे. गव्हर्नर जनरल्स काय आहे, म्हणजे हॅश द्यायचा तर मी याला हॅश देईन. काय आहे वाक्य, काय 50 गव्हर्नर जनरल आहेत का. बोर्ड म्हणजे काय. अर्थात त्यांच्या दर्जावर मला बोलायचं नाही आहे, पण ह्यानं विद्यार्थी कन्फ्यूज होतात. ह्यानं चांगला अभ्यास करणारा माणूस याला खेद होतो. आमच्यासारखे काही शिक्षक आहे की जे काहीतरी अकॅडमिक्सला काहीतरी मानतात, त्यांनाही याच्यामध्ये याचं एक काहीतरी याबद्दल वाईट वाटायला लागतं. ठीक आहे, आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊ द्या. आन्सर काय आहे, दोन्ही विधानंही करेक्ट आहेत. की डोमेनियन स्टेटस जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ दुसरं महायुद्ध संपल्यावर, आणि गव्हर्नर जनरलचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्याच्यामध्ये तुम्ही संख्या जी आहे ती आम्ही वाढवू. सोर्स काय आहे, तुमचा जर हा प्रश्न बरोबर आला असेल किंवा चुकला असेल, काही इन एदर कंडिशन दोन्ही तरतुदी बरोबर आहेत असं जे उत्तर आहे हे कुठे वाचायला पाहिजे होतं मी, तर एक साधं आहे. स्टँडर्ड सोर्स काय आहे आपला,
स्टँडर्ड म्हणजे जो माणूस UPSCचा अभ्यास करतो, ज्यानं आता नवीन राज्यसेवेच्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे किंवा सुरू केला आहे 2027साठी, तर मॉडर्न इंडियाला हा स्टँडर्ड सोर्स आहे. स्पेक्ट्रमचं पुस्तक किंवा स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जे आहे बिपिन चंद्रांचं ते. याच्यामध्ये थोडासा डेटा जास्त आहे, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त आहे. पण हे साधारणतः सर्वमान्य झालं आहे की हे वाचून घ्यायला हवं GS1 लेखीच्या मॉडर्नसाठी आणि प्रिलियमच्या मॉडर्नसाठी. मग तुम्ही UPSCची प्री द्या, MPSCची प्री द्या. हे एक आहे. आणि दुसरं, काही विशिष्ट टॉपिक्स करता आपण ग्रोवर यांचं पुस्तक वापरतो विशिष्ट टॉपिक्स करता, की जिथे कॉन्स्टिट्यूशनल ज्या डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे काउन्सिल ॲक्ट आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहेत, भारत शासन कायदा आहे, तर काही ठिकाणी गव्हर्नर जनरल्सविषयीची काही माहिती आहे, तर त्या वेळेला आपण ते वापरतो. मग आता इथं स्पेक्ट्रमनी माझं काम भागलं असतं का? तर येस, 100% भागलं असतं. वर्बॅटिमच आहे. आपण पहिल्या प्रश्नाचं पण बघितलं होतं की काय प्रकारच्या मागण्या ज्या केल्यात 1853च्या चार्टर ॲक्टच्या वेळेला. इथं डायरेक्ट आहे बघा, ऑगस्ट ऑफर, ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, पेज नंबर 454, की तिथे दिलं आहे की हिटलरचं जी सगळी आगेकूच चालू आहे आणि ब्रिटन जो काही आहे तो त्याची पिछेहाट चालू आहे, आणि याच्यामुळं भारतीयांचं दुसऱ्या महायुद्धामध्ये योगदान किंवा भारतीयांचा पाठिंबा आवश्यक वाटतोय, पण पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य द्यायचं पण नाही आहे. म्हणजे असं तोंडातनं निघत पण नाही की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला मोकळं करून टाकू. नाही, हे दुसरं महायुद्ध झाल्यावर तुमचं आम्ही डोमिनियन स्टेटस देऊ, तुम्हाला स्वतःचं संविधान लिहिण्याचा पूर्ण अधिकार असेल, मायनॉरिटीच्या मर्जीच्या अगेन्स्ट इथं काही होणार नाही. हे ऑगस्ट ऑफर होती. आणि आपण हे एम लक्ष्मीकांतची चर्चा करताना पण मी अनेकदा बोललो, हा प्रश्न कुठे रिफ्लेक्ट होऊ शकतो, कुठे लक्षात येऊ शकतं, की ऑगस्ट ऑफर ही पहिली अशी कृती होती किंवा पाऊल होतं ब्रिटिश सत्तेकडून आलेलं, की जिथं भारतीयांचा स्वतःसाठी संविधान निर्माण करण्याचा अधिकार हा तत्वतः मान्य करण्यात आला होता. इट वॉज ॲक्सेप्टेड इन प्रिन्सिपल, की ठीक आहे तुमचं संविधान तुम्ही लिहा, हे आम्ही मान्य करतो आणि तशी तरतूद करतो, अशी एक ऑफर जी आहे ती तुम्हाला आम्ही देतो. 8 ऑगस्ट 1940 रोजी ही ऑगस्ट ऑफर जी आहे ती आलेली होती. मग इथं त्या 3 तरतुदी दिल्यात बघा. विच प्रपोज्ड डोमिनियन स्टेटस, बघा इथं मोठं करतो याला, डोमिनियन स्टेटस ॲज द ऑब्जेक्टिव्ह फॉर इंडिया. तेच तिथे लिहिलं आहे, आपल्या पहिल्याच पर्यायामध्ये येतं आहे. जाऊया परत तिथे बघा. वसाहतीच्या धर्तीची शासन व्यवस्था, एक्सपान्शन ऑफ व्हॉइसरॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, दुसरं वाक्य, विच वुड हॅव मेजॉरिटी ऑफ इंडियन्स हू वुड बी ड्रॉन फ्रॉम मेजर पॉलिटिकल पार्टीज. हे दोन्ही विधान आहेत. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी भारतीयांचा समावेश आणि पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था, इतकं ते एक्सटेंड करायचं की नाही हा वालाचा मुद्दा होऊ शकतो. पण वसाहतीच्या अंतर्गत स्वातंत्र्य, डोमिनियन स्टेटस, हे दोन्ही मुद्दे म्हणजे बाय वर्बॅटिम आपल्याला म्हणता येतं की स्पेक्ट्रममध्ये डायरेक्ट हे दोन्ही मुद्दे येतात. पुढचंही पेज मी घेतलंय की सेटिंग अप कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आफ्टर द वॉर वेअर मेनली इंडियन्स वुड डिसाइड द कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू देअर सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कन्सेप्शन्स, की भारताला जे आहे स्वतःचं संविधान लिहिण्याची जबाबदारी देणं आणि नो फ्युचर कॉन्स्टिट्यूशन वुड बी अडॉप्टेड विदाउट द कन्सेंट ऑफ मायनॉरिटीज, अल्पसंख्याकांच्या मर्जीशिवाय काही होणार नाही. आणि नेहरूंनी हे जे डोमिनियन स्टेटस आहे याचं जे वर्णन केलेलं आहे बघा, डेड ॲज अ डुअर्नेल, डेड ॲज अ डुअर्नेल, की हे काही उपयोगाचं नाही. डोमिनियन स्टेटसचं आम्हाला काही घेणं देणं नाही, हे संपलेलं आहे, मृत झालेलं आहे, ही घोषणा आम्हाला काही उपयोगाची नाही. पण तरी देखील डोमिनियन स्टेटस आणि ऑगस्ट ऑफरवर ब्रिटिश सरकारनं जवळपास 12-1 महिने आपल्याला घोळवलेलं आहे. दुसरा सोर्स जो मी म्हणालो की ग्रोवर समजा वाचलं एखाद्याने, हे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे ग्रोवर. याच्यामध्ये बघा, द ट्रान्सफर ऑफ पॉवर, इथेही द ऑगस्ट ऑफर 1940 ची चर्चा केलेली आहे की ऑन 8 ऑगस्ट 1940 कॅरिड आउट न्यू डिक्लेरेशन, आणि हे व्हॉइसरॉयनी जे आहेत ते घोषित केले होते. काय म्हटलं त्यांनी की गव्हर्नर जनरल्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल अँड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲडवायझरी वॉर काउन्सिल शुड नो लॉंगर बी पोस्टपोन, की तिथं माणसं घेतले जातील आणि वॉर काउन्सिल स्थापन केली जाईल. त्याच्यानंतर जे काही आहे मायनॉरिटी ओपिनियनच्या अगेन्स्ट काही होणार नाही. आणि पुढे इथं तो मुद्दा येतोय बघा की काय, एक्सप्लिसिटली प्रॉमिस्ड डोमिनियन स्टेटस, स्पष्टपणे तुम्ही म्हटलं की हो वसाहती अंतर्गत स्वराज्य तुम्हाला देऊ. व्हॉट इज डोमिनियन स्टेटस? वसाहती अंतर्गतचं स्वराज्य म्हणजे काय हे लगेच करून घ्यायला पाहिजे. डोमिनियन स्टेटस म्हणजे जो काही दर्जा ऑस्ट्रेलियाला आहे, कॅनडाला आहे, की तुम्ही अल्टिमेटली तुमचे बॉस आम्हीच आहोत, क्राऊनच आहे तुमच्यावरती, अल्टिमेट सॉव्हरेनिटी जी आहे ती आमचीच आहे, पण विदिन आमच्या कॉमनवेल्थमध्ये तुम्ही
इंटरनल फ्रीडम जे आहे ते एन्जॉय करायला. आणि ही मागणी अगदी आपली मवाळांपासून राहिलेली होती. हे पहिल्यांदा बंद झालं ते कम्प्लीट इंडिपेंडन्स, पूर्ण स्वराज्य 1929 आहे ना, लाहोरची सगळी ती मागणी जी आहे ते तिथपर्यंत डोमिनियन स्टेटसच आहे. अगदी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, फ्रीडम इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट, असं म्हणणारे जे लोकमान्य टिळक आहेत ते काय कम्प्लीट इंडिपेंडन्स मागत नव्हते. तेव्हापर्यंत ती मागणीच नव्हती. हे अगदी 1929-30 नंतर हे सगळं सुरू झालं. त्यामुळे नेहरूंनी याला डेड म्हटलेलं आहे, डेड ॲज डुअर्नेल. याला काहीच अर्थ नाही आहे. हे जे इडियम आहे इंग्लिशमधलं, डेड ॲज डुअर्नेल म्हणजे कन्फर्म डेड आहे. डोमिनियन स्टेटसवर तर आम्ही ऐकणारच नाही. तर ह्या 2 वाक्य जे आहेत, सो आपला प्राथमिक मुद्दा जो येतो की प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला स्पेक्ट्रम पुरेसं होतं का? 100% स्पेक्ट्रम पुरेसं होतं. म्हणजे इथं त्यांनी मायनॉरिटीच्या मर्जीशिवाय पुढं काही होणार नाही हेही म्हटलं, आणि प्लस भारताने स्वतःचं संविधान लिहावं पॉलिटिकल पार्टीजनी एकत्र येऊन हे म्हणणं, आणि नेहरूंनी त्याचं वर्णन डेड ॲज डुअर्नेल करणं, हे जे काही आहे. आणि गांधींचं स्टेटमेंट आहे बघा त्याच्यामध्येच आहे की याच्यातनं तुमच्या आणि आमच्यामध्ये जो हे आहे, दुरी आहे ती आणखी रुंदावलेली आहे, याच्यातनं आम्हाला काही मिळालेलं नाही. सो आपला निष्कर्ष काय आहे? स्पेक्ट्रममध्ये होतं. बरं, स्पेक्ट्रम वाचणं हे गृहीत धरलं आहे का नाही? 100% धरलं आहे. UPSC चा अभ्यास करणारे मुलं म्हणजे रायटिंगचा अभ्यास करणारे मुलं स्पेक्ट्रम वाचतच असतात. आता हा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला इथल्या मार्केटनी काय सवयी लावल्यात. म्हणजे अजूनही मी यूट्यूबवर जेव्हा ते पॉप होतात ना व्हिडिओ, तर इतकं थिल्लर प्रकारचा इतिहास जो आहे तो शिकला जातोय आणि शिकवला जातोय आपल्याकडे, की पीपीट्या भरून भरून असं त्याच्यावर रेगट. इतिहास पीपीटीनी शिकवतात का? ते तिथं रंगवून आणून तो वाचणं म्हणजे इतिहास शिकणं आणि शिकवणं आहे का? मग हे पुस्तकच तुम्ही स्वतः घेऊन का नाही वाचत? मध्ये एक माणूस कशाला? म्हणजे जे आहे की नाही आपल्याला सत्यशोधक चळवळीचं आहे की देव आहे आणि भक्त आहे आणि मध्ये पुरोहित कशाला? मग हे पुस्तक आहे आणि विद्यार्थी आहे, मध्ये मग आमच्यासारखा माणूस वाचायला कशाला? तुम्ही वाचायला क ख ग घ पहिलीतच शिकलेला आहात ना. मग इथं रेगोट्या उडवून ही असं एक पॅनल आणून रेगोटी मारणारा माणूस कशाला पाहिजे मध्ये तुम्हाला? त्यामुळं लर्निंग आणि टीचिंग याच्या परिभाषा ज्या आहेत ना, या तुम्हाला बदलाव्या लागतील. त्या ऑब्जेक्टिव्हच्या वाईट कल्चरमुळे ते जे आलंय सगळं, कंबाईनला ते सुटेबल वाटत असेल, राज्यसेवेला ते सुटेबल नाही. सो तुम्ही स्पेक्ट्रम वाचणं अपेक्षित होतं. हा तिसरा प्रश्न आपण डिस्कस केला. मॉडर्न इंडियाचा सोड दोन्ही पहिल्या प्रश्नात आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला स्पेक्ट्रम हा सापडला. ग्रोअरमध्ये पण दिलंय. आणखी समजा आपण म्हणतो ना की ह्या सोर्स आहे, तो सोर्स आहे, आणखी गेले ते जे काही पुस्तक आहे बघा, फ्रॉम प्लासी टू पार्टिशन, शेखर बंडोपाध्याय, याच्यातही मग चर्चा आहे. मॉडर्न इंडिया, सुमित सरकार, याच्यातही चर्चा आहे. त्याच्यानंतर इशिता बॅनर्जी, याच्यातही चर्चा आहे. तुम्ही यू नेम इट, हे मुजुमदारांचं पुस्तक आहे, याच्यातही चर्चा आहे. किती तुम्हाला पुस्तकं दाखवू? पुस्तकं अनंत आहेत, मॅटर अनंत आहे, न संपणार आहे आणि प्रत्येक विषयाचा आहे. सिव्हिल सर्व्हिसेसचा ॲस्परंट म्हणजे सर एकच पुस्तक वाचणार आहे मी, ते एक कोणतं ते सांगा. हां, स्पेक्ट्रम वाच, बघू याच्यातून जेवढं होईल तेवढं होईल, ते माझं. पण हे पण मी वाचणार नाही आणि काहीतरी तुकरट वाचत बसेल, हे चालणार नाही. मग तुम्ही दुसरी काहीतरी अभ्यास करा. नापास होतो म्हणजे काय होतो? आता चर्चा चालू आहे 90 येईल का 92 येईल का 85 येईल का 95 येईल, आणि मी काठावर आहे. मग काठावर असलं तर तू हे केलं होतं का? आणि नसलं तर उगीच बोंबा मारायच्या नाहीत. ते हिस्ट्रीचं काय खरं नसतं. जे अभ्यास न करणारे लोक, तो सब्जेक्ट वीक असणारे लोक स्वतःला पाहिजे ते नॅरेटिव्ह कायम पसरवत असतात. ते चालणार नाही. सगळ्या विषयांना समान महत्त्व आहे. सगळे विषय आपल्याला पास करू शकतात, सगळे विषय आपल्याला फेल करू शकतात. सो हे सोर्स आणि याचं अलोकेशन हे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. धन्यवाद.